नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 24 डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याचा ₹1500 हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु याच्यामध्ये पाहू शकता की या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ. तर याची संख्या 12 लाखांच्या घरात आहे. तर ह्या ज्या महिला आहेत तर यांना देखील लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात माहिती पाहू शकता की विधानसभा निवडणुकादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या काळात सुरू राहील की नाही याबाबत मोठी चर्चा झाली होती. या संदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळतं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते पुन्हा सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे तर यांनी या संदर्भात एक व्हिडिओ देखील जारी करून माहिती दिली आहे. याशिवाय आदित्य तटकरेंनी आधीच्या लाभार्थी महिलांच्या यादीत नव्या 12 लाख महिलांचा समावेश होणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याआधी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने राज्यात लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर फक्त डिसेंबरचा हप्ता येणं शिल्लक. तर याचबरोबर पाहू शकता की सत्ता स्थापन केल्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता सर्व सर्व आणि आता सरसकट ज्यांचे अर्ज अप्रूव्ह आहेत अशा संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत ज्यांना अद्याप हप्ता मिळाला नाही आहे तर त्यांना देखील येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ₹1500 हप्ता दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे याच्यात सर्वात महत्त्वाची बाब आपण सांगितलीच होती की 12 लाखांवरती नवे लाभार्थी आहेत. त्यांनी शेवट ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये नोंदणी केली. त्यांना देखील लाभ दिला जाणार आहे. तर आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या 12,87,000 बहिणींना 6 महिन्याचे एकूण ₹9,000 लक्षात घ्या की बँक खात्यात जमा करण्यात आले. तर आतापर्यंत एकही लाभ न मिळालेल्या 12,87,000 बहिणींना 6 महिन्यांचे एकूण 9,000 बँक खात्यात जमा करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे नव्याने 12 लाख लाभार्थी आहेत. त्यांना ₹1 रुपया मिळाला नव्हता. त्यांचं आधार सीडिंग बाकी होतं. काही कागदपत्रांची त्रुटी आल्या होत्या. त्यामुळे त्यांना देखील आता मागचे जे हप्ते आहेत ते देण्यात येत आहेत. तर त्यांना देखील ₹9,000 एकदम जमा झाल्याची बातमी या वृत्तपत्रामध्ये आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.